ताई, माई, अक्का, तात्या, दादा, मामा, काका, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आता इथे खेळ सादर होणार आहे. ज्याला बघायची इच्छा असेल त्यांनी थांबा. ज्यांची बघायची अजिबात इच्छा नाही त्यांनी थांबा. गोपाळ नावाचा टेलर, व्हिडिओग्राफरच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुला अटक करायला आलोय. अरे काय बोलताय जामकर साहेब, बघितलं का? मी खून केलाय. अहो त्या फोटोग्राफरशी माझा काय संबंध? काय संबंध आहे, काय संबंध नाहीये, कळेल सगळ्यांना. तुलाही कळेल, यांनाही कळेल. कुठे माती खाल्ली मी, नक्की काय पुरावा मागे राहिलाय? मला आधीपासूनच संशय होता या बाप लेखांच्यावर. त्यांचं खानदान आतल्या गाठीचं आहे. मी सांगत होतो ह्यो व्हिडिओग्राफरच्या घरात होता. ए मामा, अरे तू स्वतः दारू पिऊन तिथं उताना पडला होतास. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. गप तू, तुला काहीच माहित नाही. नाहीतर काय? ए मामा, काय बी बोलू नको. आमचा गोपाळ देव माणूस आहे. असलं काय बी चुकीचं करणार नाही तो. खरं आहे साहेब, आमच्या गोपाळ सारखा देव माणूस या गावात शोधून सापडणार नाही. अहो, जो माणूस कधी कुठल्या बाईकडे नजर पण वर करून बघितलं नाही, तो कसा कुणाचा खून करणार? उगाच आमच्या देव माणसावर असा आरोप करू नका साहेब. सगळ्यांचं झालं. सुधाकर, तुला सुद्धा हे सन्माननीय इसम देव माणूस वाटतं? मला साहेब, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण खरं का खोटं मी ठामपणे नाही सांगू शकत. अहो आम्ही सांगतो ना, गोपाळ असं करणं शक्यच नाही. हो, तुम्ही गावात नवीन दिसत आहे, तुम्हाला आमच्या देव माणसाबद्दल काय माहिती दिसत नाही वाटतं. पुरावा आहे माझ्याकडे. काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा पाहिजे. पुरावा मानेवर घेऊन फिरतोयस तू. कशी काय झाली ती जखम? मंग्या, अरे त्या जामकरला गोपाळच्या मानेच्या जखमेबद्दल कसं काय कळलं रे? काल तू तर दारूच्या नशेत. नाही नाही, अरे आपलं ठरलं होतं ना काहीच सांगायचं नाही म्हणून. तू तर चढल्यावर काय? नाही बाबा, अरे मी तर शुद्धीत होतो ना काल. ही जखमच पुरावा आहे. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.